गुड मॉर्निंग एवरीवन. अरे बापरे, अरे बापरे. म्हणजे सोनूला बाळे ग बाई. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. उलटा झोपला होता ना तू. उलटा आहे पाय, डोळे कसे झाले तुझे पाय. मम्माची आज आंघोळ झाली एवढ्या सकाळी सकाळी. तू पण करतो का? नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आंघोळ वगैरे केली, तशूला उठवलं, चहा वगैरे पिली आणि आता मी लागली कामाला. मस्त कपडे वगैरे धुत होतो आम्ही. तिकडून दिशा धुवून देत होते, इकडे मी पिळत होती. तर आमचे आज खूप सारे पाहुणे येणारे घरी. आम्ही तर आलो होतो काकूकडे, अजून खूपच जण यायचे बाकी आहेत. काय तशी आहे? फुल 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 फुल. चोरी चोरी दूध नको पे ना. अरे की राणी पटापटा पे. देवले काय फोडू डाळू का? हा काय काय लटावर श्यामा बुडी राहील. चहा सांगशील भाऊ, चहा चहा पिऊन घे बेटा. चहा दूध नको ग, नाव नको घेऊ. पे बेटा पे दिशा तुम्ही. शिव इकडं बा. ओ बापरे. पीठ देऊ, पीठ खातो तू. बस आता आमच्या भाकर वगैरे टाकला गेलाय, आम्ही आता आराम करतोय थोडा वेळ. काकांना त्यांना भूक लागली होती. मग काकू म्हणे काकांना थोडंसं जेवणाला देऊन दे म्हणे. मग काकांना मी ताटं वगैरे केली, जेवणाला दिली. त्यानंतर मग आमची सगळी कामं झाली होती. मग आम्ही इकडे मस्ती करत होतो. आता सगळ्यांना वाढून तोडून दिलंय मी. सगळ्यांचं जेवण झालंय. आता आमचे दीदीन ते पण बाकीचे येणार आहे. बाकीचे मंडळी आमची संध्याकाळी येणार आहे आणि बाकीची मंडळी उद्या येणार आहे. आणि आम्ही बघा कशी मस्ती करतो इथे. चिल्लर पार्टी. ही सगळ्यात छोटी मुलगी आमची. लॉलीपॉप काय झालं तसू फुटत नाही का? झाडू मारा दे. झाडू मारायचं आता मला. तर आता सगळे उंबरखेड जात आहे. कांदे माताचं काहीतरी काम असतं म्हणे तिथे अजून. तर काय असतं नेमकं ते मला माहीत नाही. ते मग काकीला विचारून तुम्हाला सांगेल. तर असं सगळ्यांची गडबड चालू जाण्यासाठी. बॉल खेळतोय. मम देऊ दीदी, मम दे बावले. तू पण चालली का ग? नाही, मी नाही चालली. तू चालली? तू तर कुदत होती सकाळी. मी पण जाईल, मी पण जाईल. आता काय झालं? काही नेमकं काय करते साठी उंबर खेळले? अरे काय नारे देतच त्या, आणि ते नारे आपले नाटे बाजूत दाखवले ना. आपला घरला आहे ना. काय मजा. मला माहित नाही होता. एवढा कपडा धुय ना मला. इकडे द्या. काय करणे तुले? काय नाही आपली पार्लर वाले नाही का पायल, तिने स्वतः विचार गाईज ही आमची कुक्कड संघटना. ही आमची मोठी सदस्य. जेवण वगैरे करून आम्ही आलो आमच्या मोठ्या काकूच्या घरी. वहिनी आणि भाऊ आले होते सुरेंद्रनगरवरून आणि वहिनीला पार्लरला जायला वेळ भेटला नव्हता. त्यामुळे पायल वहिनींचं वॅक्स करून देते आणि बाकी काम पार्लरवाले दीदी आमची सोनीताई करते.
इकडे चालू आहे यांचं फेशियल. आणि इकडे पायल काय करते काय माहिती, ते वॅक्स सोबतच खेळायला लागून गेली ती. अरे दाखव रे बच्चा आम्हाला, दिखावतो. वाव, ह्याला साडे पैसा लिहितात का दोन फाईन? क्यूट आहेत रे. नेमन समायचं रे. पण बोलावतोस कस काय ते असले आरी बारी काय काय आवाज देस तू? ट्रेनिंग देशी का तू तेसला ते? अंडे का ऑमलेट होगा. माहिती ना ऑमलेटच काढता की. क्यूट आहेत पण. ही मेहंदी पायलने काढली. अशो बच्चा बाय बच्चा. उंबरखेडला कानबाई परणायला जातात असं मला काकूने सांगितलं. आता कानबाई परणून घरी आणली आहे आणि आता इथे दरवाजामध्ये ज्योत लावतील. तरी काही आमची खूप धावपळ चालू असते, त्यामुळे बाकीचे ब्लॉग आम्ही घेतच नाही क्लिप. जे आम्हाला आता वेळ भेटतो ते आम्ही क्लिपा घेतोय. दीदीबाई पैसे नसते, आमची दीदी खूप पैसे आले. जिजूने जास्त पैसे घेऊन दिले या वेळेस, त्यामुळे ती जास्त पैसावाली ताई. अजून मला सांगते तुझ्या जिजूला सांग नाही तर 500 रुपये फोन पे करा, दीदीकडे पैसे नाही. जिजू नक्की बघा ब्लॉग तुम्ही. आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही जातोय कानबाई मातेच्या घागरी भरण्यासाठी. विहिरीवरून घागरी भरून आम्ही ते घागरी पूर्ण गावात मिरवणार वाजत गाजत आणि मग नंतर त्या घागरी घरी घेऊन जाणार आणि घरी समदीर खोदणार आणि त्या घागरीमधलं पाणी समदीरमध्ये टाकलं जाणार.
सोबत गाठ पडलो मान नाही पण भाऊली वहिनीच सापडी राहिली जमली राहणार हा दादा तेल लागी राहणार ना तेल लागी राहणार सापड ना कर भाऊ हा इथे का वहिनी सापडली बरं बांधी दे तू वहिनी कत गायब गेला तुम्ही सापडीवर राहणार ह्या दोघींनी शायनिंग मारून म्हणून फोटो काढून घेतले आणि बोलवलं पुन्हा. आम्हाला अजून भरपूर फिरायचं आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. हा तुला अरे फोकस आहे फोकस नाही तुम्ही कसं आहे यांच्याजवळ काही ब्लॉग शूट करायला देणं म्हणजेच पाप असतं. यांना अँगल सुद्धा माहीत नाही कसा घेतला. मेकअप करी सर मी फाउंडेशन जसं तुला थांब कर वहिनीला दिसू देणार. मागला पहिले तुला का तुला औरच फोकस आहे फोकस माहित तुम्ही त्याचे कसा येतं व्हिडिओ मध्ये. आमचा दुर्गेश ब्रो सेल्फी घेत होता का ब्लॉग बनवत होता ते समजत नव्हतं आम्हाला. घागरी गावामध्ये मिळून घरी आलो. इथे समदीर खोदणारे आता पण आम्हाला ब्लॉगमध्ये नीट अँगलच नाही भेटला कारण घरामध्ये गर्दीच तेवढी होती आणि माझा ध्रुव पण रडत होता आणि तशू पण गर्दी बघून घाबरून गेला होता. त्यामुळे आम्हाला नीट अँगल नाही घेता आला व्हिडिओचा. आणि सर्व घागरींमधून थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करतील आणि ते पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडतील. आता ज्याने ज्याने घागर पकडली होती आता ते तिला नीते खड्ड करतील. काढून घ्यायची तर या पुतळीला या एक समय लावा. पुतळीचं पूजन करायचं समधीची पूजन करायचं. काही दिसत नाही. संपूर्ण कार्यक्रम आटपून झाल्यानंतर काकांनी आम्हाला बनवायला लावली चहा. चाय बन रही है चाय. अदरक का टुकड़ा टुकड़ा बस अच्छी बननी चाहिए नहीं तो हम सबको
हमारा पोपट उड़ जाएगा. दुसरं कोणी नाही काहीच बोलली तुम्हाला. आपले काकाने एकदम मस्त सांग प्रेमा की चहा ठेवा ते पण आम्हाला दीदी नाही काय काय म्हणत काका बेटा चहा ठेवा. बेटा चहा ठेव म्हणे आणि बेटाने जर चांगली चहा नाही ठेवली तर काका मग म्हणतील शाबास बेटा नवीन तुलाच सांगेल. आई आई आमने दीदी है आई चाटी रहनी टिकट गिड़ी वीडियो बना ले रही. चल चाय वाले मेरी दीदी चाय, चाय चाय. बेचने का धंधा करती है. दीदी काय क्यूट दिस राणी म्हणे नानबा म्हणे. लाजाई जाय मग थोडीशी आधी एकदम ब्युटीफुल दिस राणी डायरेक्ट. कामन पैसे बोलायला. अरे काय ते जो पसीने से नहाता है और जो फाउंडेशन से नहाता है वो चेहरा बदलता है. गर्मी वाली की गया तुमने बड़ा फाउंडेशन नहीं है मैं तो कहीं लाया भी नहीं. चाय के कप इधर है ना. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? क्या हुई? कच्ची बक्की चहा देवाय राणी बाया सांगितलं बाकी नाही त्यामुळे. आई बाई मला 400 कुकू लागे आज लाई राणी. आज कुकू लावायचा टाइम आहे. हा आमना भाऊ बोलता कष्टावे भाऊ तोंड देखा. सगळं गाव फिरून चहा वगैरे पिऊन आता लागलेत सगळे स्वयंपाकाला कारण सगळ्यांना भूक लागली आहे. हाय बहिणा आज कमी तोंड जास्त चालत. देखील मस्त असं काम आहे आधी असं मस्त स्पेशल भाकरी करायला मी उलट नाही गाय खावा ना कामे धरतोय पण सारखे भाकरी कोणला टाकलं देतच ना मग ते देखील तम फुगतील तुम्हाला बघू शकता तुम्ही आमची भाकर किती मस्त बनू तर द्या शिजू तर द्या तिले. आता घरात थोडी शांतता झाली कारण काकून ते बाकीची भाजी करताय. स्वयंपाक झालाय आणि सगळे आता जेवणाला बसलेत. पायाला एवढी भूक लागली होती की ती सगळ्यांच्या आधी काका त्यांच्यासोबतच जेवणाला बसून गेले. आमची वाट पण नाही बघितली. तर काही आता आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही मस्त गाणे वगैरे लावणार आहे. बघा दीदीचा अवतार बघा. हा 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 चला आता मी पण झाडू वगैरे मारते. मला परत भेटते परत. बाय बाय. बाहेर मस्त कांदे माताचे गाणे म्हणताय. माझे व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त आहे. जसं लग्नाला गाणे म्हणण्यासाठी बोलवलं जातं तसंच सेम कानबाई मातेच्या कार्यक्रमात सुद्धा 2-4 दिवस गाणे म्हणण्यासाठी बायांना बोलवलं जातं. तर गाईज आता गाणे वगैरे गाऊन सगळ्यांचे गडे सुकले. तर आम्ही आता चहा ठेवतोय त्यांच्यासाठी. चला ना चाल गावी चहा ठेव. उठ 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 ग येतील ना. ही माझी छोटी बहीण आहे ऐकतच नाही माझा आधी. बघा ही कशी नाचते. चहा नंतर नाचायला भेटेल. तर लाईट मध्ये मी थोडी जास्त सुंदर दिसते तर मला थोडं इग्नोर करा. मी क्यूट दिसते आणि यांना फोकस करा. गाणं म्हणून दमलेल्या बायांसाठी आम्ही चहा ठेवली. चहा पिल्यानंतर मग सगळ्या बाया उठून गेल्या आणि मग आम्ही डान्स केला. माझा व्हिडिओ कोणीच बनवला नाही कारण मी सगळ्यांचे व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त होते. आणि अनएक्सपेक्टेड डान्स होता तो आमचा कृष्णाचा. कारण कृष्णाला आम्ही नाचताना कधी बघितलंच नाही. कोणीच बघितलं नाही आमच्या घरामध्ये. आम्हाला खूप धक्का बसला की हा असा पण डान्स करू शकतो. तर बाय बाय मंडळी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय खंड.